सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले। मुंडेंनी खोटं बोलून जीआर काढल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केलेला आहे आणि त्यामुळे मुंडेंची मंत्रिपदावर राहण्याची पात्रता नाही। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। धनंजय मुंडे यांच्याकडून अंजली दमानिया यांच्या आरोपांचं खंडन करण्यात आलेलं आहे। अंजली दमानिया यांचं पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोट्या आरोपांचं प्रदर्शन झाल्याची टीका धनंजय मुंडेंनी केली आहे। तर अंजली दमानिया यांनी सरकारचा जीआर काढण्याची प्रक्रिया आधी समजून घ्यावी असा टोलाही लगावलाय। तरुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे। मुंबईमधील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांनी भेट घेतली आहे। दोघींच्या भेटी दरम्यानची चर्चा गुलदस्त्यात आहे। ठाकरेंच्या शिवसेना आमदार खासदारांच्या मातोश्रीवरील होणाऱ्या बैठका पुढे ढकलण्यात आल्या आहेत। आमदारांची बैठक आता 28 फेब्रुवारीला होणार आहे, तर खासदारांची बैठक 1 मार्चला होणार आहे। राहुल गांधींनी शिवप्रेमींचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। तर राहुल गांधी यांचं वक्तव्य निंदनीय असल्याचं ते म्हणाले। राहुल गांधींनी शिवजयंती संदर्भात केलेली पोस्ट वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली आहे। या पोस्टवरून संभाजीराजे छत्रपती यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे। शिवजयंतीच्या दिवशी कोण श्रद्धांजली अर्पण करतं का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। राहुल गांधींनी केलेल्या पोस्टमुळे शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे। राहुल गांधींना शिवरायांसंदर्भात किती आस्था आहे हे यातून दिसून आलं अशी टीका भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केली। तर शिवभक्त काँग्रेसला मुळासकट उखडून टाकतील असंही दरेकर म्हणाले। राहुल गांधींवर सर्व स्तरातून टीका होत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजब दावा केलाय। राहुल गांधी यांच्या ट्विटमधील शब्दांचं गुगल ट्रान्सलेशन याच्यामध्ये ते भाषांतर करण्यात आलेला आहे असा दावा सपकाळांनी केलाय। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होणार हे शिवसेनेचे पक्षप्रमुख ठरवत होते असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। तर शरद पवार दुसऱ्याच्या पक्षांमध्ये हस्तक्षेप करत नाही असंही ते म्हणाले। मतभेद बाजूला ठेवून काम करावं लागतं, नाराजी संदर्भात छगन भुजबळांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले। शिर्डीतील बैठकीला उपस्थित असल्याचंही भुजबळ म्हणाले। मंत्रिमंडळाचा अजेंडा लीक करणारे 1 ते 2 व्यक्ती असल्याचा मोठा दावा अंबादास दानवे यांनी केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी विचारलं तर नावं सांगणार असल्याचंही दानवेंनी म्हटलंय। रोजगार हमी योजनेचे 400 रुपये मिळणार आहेत। रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी या संदर्भातली घोषणा केली। मोबदला कमी असल्यामुळे मजूर मिळत नाही। आगामी अर्थसंकल्पात मजुरीचा निधी वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ कामकाज समितीची बैठक 23 फेब्रुवारीला होणार आहे। या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा आखली जाणार आहे। 3 मार्च पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। डान्सबार सुरू करण्याचा प्रयत्न केला तर विरोध करू असा इशारा अंबादास दानवे यांनी दिलेला आहे। ऑर्केस्ट्राच्या नावाखाली होणारे धंदे रोखा असंही त्यांनी म्हटलंय। उलट आताचे मुंबईच्या लोअर परेल इथल्या पीव्हीआर चित्रपटगृहामध्ये छावा चित्रपटाचं स्क्रीनिंग बंद करण्यात आलं। त्यामुळे प्रेक्षक 3 तास ताटकळत राहिले। दरम्यान ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी याची दखल घेत प्रेक्षकांना पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं। सोलापूर जिल्हा पोलीस कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुका लवकरच पार पडल्या। या निवडणुकीमध्ये परिवर्तन विकास आघाडी पॅनल विरुद्ध समृद्धी पॅनल अशी लढत होती। यावेळी 14 पैकी 13 जागा निवडून आलेल्या आहेत। परिवर्तन विकास आघाडी पॅनलनं समृद्धी पॅनलला मोठा धक्का दिलाय। दादासाहेब सरवदे यांनी सर्वात जास्त 868 इतक्या विक्रमी मताधिक्याने जळगावच्या अमळनेर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शेतकरी सभासद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांसह उत्कृष्ट खरेदीदार हमाल कृषी उद्योजकांचा सन्मान करण्यात आला।
सांगलीच्या मिरजमध्ये गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून 42,000 किमतीचा 1 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतलं। साताऱ्यातील चशेगाव इथे ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची 4 पिल्लं आढळली आहेत। ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधत वन विभागाच्या मदतीनं बिबट्यांना ताब्यात घेतलंय। जळगावच्या अमरनेर शहरातील धुळे रोड त्याचबरोबर पिंपळे रोड दरम्यान असलेल्या परिसरात 11 दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित आहे। सतत जलवाहिनी तुटत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड हाल सोसावे लागतात। नाशिकच्या आडगाव परिसरात मृत अवस्थेमध्ये बिबट्या आढळून आलाय। बिबट्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करून पुढचा तपास सुरू केलाय। नाशिक महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाच्या वतीनं शहरातील 571 खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली। 45 रुग्णालयांमध्ये रुग्ण हक्क सनद न लावणं तसंच परवाना नूतनीकरण केलेले नसणं अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या। त्रुटी पूर्ण न केल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द होणार आहे। मध्य रेल्वेच्या आसनगाव वासेंद रेल्वे स्थानकादरम्यान एक तरुणी लोकल ट्रेनमधून खाली पडली। संबंधित तरुणीला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। साताऱ्यातील जावली निपाणी इथे घरामध्ये एक आग लागलेली होती। घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून गेले। या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। नाशिक शहरामध्ये महापालिकेनं रोड सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। विना अडथळा तसंच अपघात मुक्त सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी एनजीओच्या माध्यमातून हे ऑडिट केलं जाणार आहे। वाहनांची गर्दी असलेल्या भागात तातडीने उपाययोजना केल्या जातील। यामुळे वाहतूक कोंडी आणि दुर्घटनांवर नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे। शिवजयंती निमित्तानं शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं ठाणे जिल्ह्यात हिरकणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये 60 महिलांनी सहभाग घेत 20 फूट उंचीचा गट हिरकणीसारखा सर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला। या स्पर्धेमध्ये वनिता बिन्नरनं प्रथम येण्याचा मान पटकावलाय। मोहोळ तालुक्यातील पेनूर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडलं। शिवसैनिक चरणराज चौरे यांच्या प्रयत्नातून भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याची निर्मिती केली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही व्हिडिओ कॉलद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट मध्य प्रदेश सरकारनं टॅक्स फ्री केलाय। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या संदर्भातली घोषणा केली। संभाजी महाराजांच्या जीवनाचा सर्वांना परिचय व्हावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय। प्रयागराजमध्ये गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती प्राप्त झाली आहे। कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांचा आकडा 60 कोटींवर गेला असून आर्थिक व्यवहारही 3 लाख कोटींवर जाण्याचा विश्वास आहे। धरण गावातील महावितरणचे रोहित्र दुर्घटनांना आमंत्रण देत असल्याचं पाहायला मिळतंय। उघड्या रोहित्रांमुळे अनेकदा किरकोळ स्वरूपाच्या दुर्घटना घडतात। असं असतानाही महावितरणकडून याकडे दुर्लक्ष केलं जातंय। या रोहित्रांवर महावितरण कंपनीनं कावड बसवून उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले मुंबई गोवा महामार्गाची त्यांनी पाहणी करणार आहेत। महामार्गाच्या कामाचा ते आढावा घेणार आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे, तर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या पाहणीनंतर महामार्गाच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे। भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बदलापूर महापालिकेची फडणवीसांकडे मागणी केली। बदलापूर शहर वाढतंय आणि त्यामुळे आम्हाला अंबरनाथ सोबत एकत्रित महापालिकेमध्ये समावेश न करता स्वतंत्र महापालिका द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सीसीआयच्या कापूस खरेदीचं टार्गेट पूर्ण झाल्याची माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। सीसीआयनं 11 फेब्रुवारीपासून सॉफ्टवेअर आणि बिलिंग यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड आल्याचं सांगून कापूस खरेदी बंद केली आहे। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। मात्र कापूस खरेदीचं टार्गेट पूर्ण झाल्याचं स्पष्टीकरण पंकज भोयर यांनी दिले आहे।
नगर मनमाड महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। येवला तालुक्यातील तांदूळवाडी फाटा गावामध्ये गहू काढणीसाठी आलेल्या हार्वेस्टर मशीनला मालवाहू ट्रकनं जोरदार धडक दिली। या धडकेमध्ये हार्वेस्टर मशीन महामार्गावरच उलटली। या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे। राज्यामध्ये छावा सिनेमा टॅक्स फ्री करावा अशी मागणी आता केली जाते। जळगावच्या पारोळा येथे अखिल भारतीय छावा संघटना आणि मराठा सेवा संघाच्या वतीनं छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी होते। या मागणीचं निवेदन पदाधिकारी आणि सदस्यांनी तहसीलदारांना दिलं। राजस्थानच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी मोठी घोषणा केली आहे। राजस्थानमध्ये 150 युनिट पर्यंतची वीज मोफत करण्याची घोषणा करण्यात आली आहे। अमरावतीमध्ये जीबीएसचा रुग्ण आढळून आलाय। पुण्याहून अमरावतीमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला जीबीएसची बाधा झाली आहे। या रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत।